मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरती प्रश्न विचारले जातात, ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी काही सूचना लक्षात ठेवायचे। तर सुरुवातीला आपण सूचना पाहूयात। लक्षात ठेवा, अनेक वेळा आपले बोलणे खूप शब्द वापरून सांगायलाच हवे नाही। अशा वेळी या अनेक शब्दाऐवजी चपखल असा शब्द वापरता येतो। या शब्दाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात। या शब्दामुळे आपले बोलणे प्रभावशाली होते, भाषेचा डोल सौंदर्य वाढते, ऐकायलाही मधुर वाटते। उदाहरणार्थ, ते दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे आहे, ते साप्ताहिक आहे, असं शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरतात। तर आता आपण पाहूयात की शब्दसमूहाबद्दल एक शब्द कसे विचारले जातात। तर शब्दसमूह आणि एक शब्द: अंग राखून काम करणारा अंगचोर, त्यानंतर अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी, अनेकांमधून निवडलेले निवडक, त्यानंतर अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित, अरण्याचा राजा वनराज, अरण्याची शोभा वनश्री, अस्वलाचा खेळ करणारा दरवर्षी, त्यानंतर आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र, त्यानंतर आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, इनाम म्हणून वंशपरागत मिळालेली जमीन वतन, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा, त्यानंतर पुढं ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर, कथा गोष्ट लिहिणारा कथाकार व कथालेखक, त्यानंतर कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, कमी आयुष्य असलेला अल्पायू आणि अल्पायुषी, कमी वेळ टिकणारा अल्पजीवी क्षणभंगूर, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्यदक्ष, आणि त्यानंतर कर्तव्यापुढे पाठ फिरवणारा कर्तव्य परांगमुख, कल्पना नसताना आलेले संकट घाला आणि कविता करणारा किंवा रचणारा कवी आणि कविता करणारी कवयित्री। अशा प्रकारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरती प्रश्न विचारले जातात। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।